मूठभर असलेल्या कॉक्रोचांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली आणि त्यानंतर मग त्या कॉक्रोचांमध्ये सगळे साप विंचू असे जहरीले प्रकार जे होते समाजवादी पक्षाचे, काँग्रेसचे, कम्युनिस्ट, जिहादी हे सगळे जाऊन येऊन मिळाले. तसं जुनेद नावाचा मनुष्य उत्तर प्रदेशवरनं जवळजवळ रोज 2 लाख 4 लाख लोकांना भोजन पुरवत होता मोफत. हा सगळा खर्च कोणी करत होता तर त्याचा प्री प्लॅन आली होती. आणि हे सगळं इतकं वाढण्याचं कारण अर्थातच आहे की सरकारने वेळीच त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. त्याला ताबडतोब सुरुवातीला जे हास्यास्पद प्रकार चालले होते त्याच वेळेस त्यानं उचलायला पाहिजे होतं. आणि तसं उचललं नाही, त्यामुळे एक संधी शोधत होते हे जे सगळे समाजवादी पक्षाचे लोक, काँग्रेसचे लोक आणि मग बाकीचे कम्युनिस्ट, जिहादी, तसंच त्यांना सर्व प्रकारची आर्थिक मदत करणारे मिशनरी, ज्यानं FCRA कायदा संमत करण्याचा प्रयत्न, स्तुत्य प्रयत्न मोदी सरकारने चालवलेला होता, तो होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न करत होते. या सगळ्यांनी केला आणि त्यानं बळ दिलं, बळ प्रदान दिलं. म्हणजे मुख्यतः कॉक्रोच जे होते, झुरळं जी होती ती मुठभर होती, परंतु त्याचं मनभर हे सामर्थ्य आहे असं दाखवण्याचं काम या सगळ्या या घटकांनी केलं. कॉमी, वामी आणि इस्लामी जे होते ते. आणि त्यामुळे मग ते शेवटी हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला. मोदीजींना अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये शिवीगाळ करणारी पिढी आपण बघितली, ती अर्थातच ती या कॉमी, वामी आणि इस्लामी जिहादींनी केलेली पैदास होती. आणि ती अत्यंत संतापजनक होती कुठल्याही सामान्य माणसाला. तर त्याच्या मस्तकाला गेली अशा प्रकारचं तो बडबड करत होते. त्यावेळेला सरकारने त्वरित त्यांच्या विरुद्ध आता थोडंफार कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे आणि करतायत ते. परंतु झाल्या प्रकाराला उशीर झालेला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये मास्टर वगैरे सरकारने काही मानू नये. हा सरकार विरोधीच लढा नसून, मोदींविरोधी नसून, एक राष्ट्रविघातक शक्तीने चालवलेला प्रयत्न होता. आणि हा राष्ट्रविघातक प्रयत्न जो आहे तो गजवा हिंदचा पहिला टप्पा होता की ज्याच्यामध्ये त्यांनी बरंच यश मिळवलं. कारण सरकारने शेवटी माघार घेण्यासाठी आपण तयार होत असं दाखवलं आणि नड्डा वगैरे लोकांना तिकडे पाठवलं. जितेंद्र सिंग सारख्या ज्येष्ठ मंत्र्यांना पाठवलं आणि मग त्यांनी त्याच्या झुरळांशी बोलणी चालू केली आणि नंतर झुरळांनी माघार घेतली आणि आता परत ते उलटले. ते काय म्हणतायत की आमच्या आंदोलनामध्ये सहभागी असलेले जे लोक होते, म्हणजे ज्यांच्याविरुद्ध काय क्रिमिनल तक्रारी वगैरे नोंदल्या गेलेल्या आहेत, गुन्हे नोंदले गेलेले, अशा लोकांनाही तुम्ही सोडा, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की ज्यांच्या विरुद्ध काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घुसले असतील तर त्यांना सोडण्यात काय अर्थ नाही. फक्त विद्यार्थ्यांना तेवढं सोडा, म्हणजे विद्यार्थ्यांचं आर्थिक हे नुकसान, शैक्षणिक नुकसान होऊ नये एवढ्यासाठी. परंतु ते म्हणतात की आम्ही सुप्रीम कोर्टाचं मान्य करणार नाही. म्हणजे आज त्यांची एवढी मस्ती वाढलेली आहे. कसं आहे, आपल्यामध्ये नेहमी ही म्हण वारंवार याचा उपयोग केला जातो की दुःख नाही पण काळ सोकावतो. ते झुरळं सोकावलेली आहेत आणि झुरळांना ताकद पुरवण्यासाठी आता नावकाच प्रयत्न जो आहे ते सगळे जे कॉमी, वामी, इस्लामी, जिहादी हे सगळे करणार आहेत. तर त्याच्या विरुद्ध कसा लढा द्यायचा हे सरकारला त्यांची एक स्ट्रॅटेजी आखावी लागेल आणि त्याप्रमाणे करावं लागेल. निश्चितच करावं लागणार आहे. येत्या काही दिवसामध्ये हा जिहाद जो आहे तो सरकारविरुद्धचा अधिकाधिक तीव्र होणार आहे. आणि त्याचा प्रतिकार कसा करायचा हे सरकारने आत्तापासूनच ठरवलं पाहिजे. एक तर त्यांनी संपूर्ण हिंदू समाजामध्ये विश्वासात घ्यायला पाहिजे. हिंदू समाजासमोर जे सर्वात मोठे ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यापासून दुर्लक्ष करण्यासाठी, विचलित करण्यासाठी हा एक त्यांनी प्रयत्न केलेला होता. आणि हा प्रयत्न जो आहे तो गजवा हिंदचा पहिला टप्पा होता असं स्पष्टपणे दिसतं. तर गजवा हिंद हे टप्प्याटप्प्याने आपल्या देशामध्ये आकारात आणण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत, त्या प्रकाराचाच एक प्रकार होता. त्याच्यामध्ये त्यांचा अर्थातच पाडाव करण्याचा प्रयत्न सरकारने पूर्णपणे केला पाहिजे. आणि हिंदू समाजाचे जे प्रश्न आहेत, अस्तित्वाचे प्रश्न आहेत, त्यांना मुळासकट हात घातला पाहिजे. आणि इथे भारतामध्ये अस्तित्वात असलेलं पाकिस्तान जे आहे ते उखडून लावलं पाहिजे. भारतात अस्तित्वात असलेल्या पाकिस्तानला उखडून लावल्याशिवाय हे सगळं थांबवणं कधीही शक्य नाहीये. त्यासाठी निकराने नेटाने प्रयत्न मोदी सरकारने केलेला पाहिजे. तशी त्याची इच्छाशक्ती असायला पाहिजे. त्यांची नियत आणि नीती दोन्ही साफ आहे असं दिसलं पाहिजे हिंदू समाजाला. तर हिंदू समाजाचा त्यांच्यावरती विश्वास बसेल. अर्थातच बाकी सगळ्या नतद्रष्टांपेक्षा मोदीजींचं सरकार चांगलं आहे असं आम्ही 100% म्हणणार आहोत. कारण बाकी सगळे राष्ट्रघातकी आहेत, बाकी सगळे राष्ट्र पेटवण्याच्या कामी आपली सगळी शक्ती खर्च करणारे लोक जे आहेत, त्यापेक्षा निदान हिंदुत्वाच्या ज्या सुरुवातीला घोषणा दिल्या परंतु हिंदुत्वासाठी काही केलं नाही असे लोक तरी आम्हाला पसंत निश्चित असणं आवश्यक आहे. परंतु हे पुरेसं नाहीये. हा देश वाचवायचा असेल त्यासाठी तुम्हाला खूप मोठी ज्वलंत पावलं उचलावी लागतील. आणि हे जे पाकिस्तान निर्माण झालेलं आहे ते मुळासकट उखडून काढावं लागेल. नाही तर हे पाकिस्तान जो आहे ते वारंवार असा प्रयत्न करणार आहे. आता त्यांनी झुरळांना ताकद दिली, बळ प्रदान केलं आणि एक मोठं आंदोलन दिसतंय असं दिसायला लागलं. तर नसरुद्दीन शहासारखे जे नीच व्यक्ती आहेत ते गडबड करायला लागलेले आहेत. त्यांना नसरुद्दीन शहा मोकळा राहतो हे सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे. नसरुद्दीन शहाला टाळाखाली त्यांनी अटक करायला पाहिजे.
हे वारंवार त्यांनी सिद्ध केले. राष्ट्रद्रोहांची पाठराखण केली म्हणून यांना अटक करायला पाहिजे. तसंच महाराष्ट्रामध्ये काही अभिनेत्यांनी अशी मतं व्यक्त केली आहेत. मोदींच्या विरोधाला उग्र धार त्यांनी देण्याचा प्रयत्न केला. हे सगळं त्यांना थांबावं लागेल. त्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि या लोकांची जागा जी आहे ती तुरुंगामध्ये त्यांना आतमध्ये टाकावं लागेल. महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणा, मुख्यमंत्री म्हणा इतके दुर्बळ आहेत की त्यांच्या पत्नीवरती बलात्काराची घोषणा करणारी, वारंवार त्याच्या विरुद्ध आव्हान लोकांना करा असं म्हणणारी बाई ही येथे अजून मोकळी आहे. त्याच्यासाठी पण त्यांना इच्छा होत नाही त्यांना अटक करण्याची. इतका जर दुबळेपणा तुमचा दिसत असेल तर अर्थातच त्यांना तो एक प्रकारचं प्रोत्साहन देणार किंवा टॉनिक देण्यासारखं आहे. तर ते टॉनिक देणं थांबवायला पाहिजे, कठोर व्हायला पाहिजे आणि राष्ट्रघातकी शक्तींचा कठोरपणे नायनाट केला पाहिजे. तरच हा देश वाचेल, हिंदू समाज वाचेल आणि गजवाई हिंदकडे जाणारे जे प्रयत्न आहेत ते कठोरपणे तुम्हाला थांबवावे लागतील. या देशात निर्माण झालेलं पाकिस्तान जे आहे ते मुळासकट उखडून काढावं लागेल.